क्या है तो कोण दुसरे आज जी केंद्राची जी टीम आली नेमकी काय काय सॅम्पल घेतात कुठे कुठे भेट दिले त्यांनी करू केंद्र शासनाने एक टीम गठीत केली आहे ज्याच्यामध्ये 9 लोकांचा समावेश आहे. त्याचं टीम लीडर आहे ॲडिशनल डायरेक्टर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल. ते आत्ताच आपल्या मीडियाशी बोललेले आहेत. वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटची मंडळी आहे. जलसंधारणचे लोक आहेत, ॲग्रिकल्चरचे एक्सपर्ट्स आहेत, फूड काउन्सिलचे आहेत, FSSAIचे पण मंडळी आहे. हे सगळे मंडळी आज जिल्ह्यामध्ये आहे. मिनिस्टर साहेबांकडे पहिले केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेबांकडे पहिले ब्रिफिंग झाली. त्यानंतर आज आपण बोंडगावमध्ये इथं प्रथम भेटतो आहेत. पेशंटच्या सॅम्पलचा विषय जर म्हणाल तर टीम आलेली आहे नख गळतीमुळे. तर नखांचे सॅम्पल बेसिकली घेतले जातील आणि युरिनचे सॅम्पल घेतले जातील. आपली जी डिसेंबर-जानेवारीमध्ये केस गळतीचं प्रकरण होतं ते ज्यानं कशानं झालं होतं, जे एम्स नागपूरने रिपोर्ट दिला आहे की सेलेनियममुळं झालं आहे, तर ते सेलेनियम आता क्रॉनिकली एक्सक्रीट होतं आहे बॉडीतून. त्याचा हा शेवटचा परिणाम आहे. त्याच्याच कन्फर्मेशनसाठी टीम आली आहे आणि आपण हे बघणार आहोत की खरंच आता सेलेनियम बॉडीमधलं संपलं आहे का किंवा अजून पण एक्सपोजर होतो आहे का, त्यासाठी या टीम आलेल्या आहेत. रेशन धान्याचं काही गोडाऊनचे सील करण्यात आलं नाही, सील करण्यात आलं ही न्यूज खोटी आहे. फूड काउन्सिल ऑफ इंडियाची मंडळी तिकडे गेले आहेत. ते सॅम्पल घेणार आहेत. मिनिस्टर साहेबाच्या ज्या सूचना आहेत की रिव्हर्स ट्रॅकिंग करा, की नेमकं जर त्याच्यामध्ये काही आढळलं गडबड तर ते सॅम्पल कुठून आलं काय आलं त्याची ट्रॅकिंग करण्यासाठी ते सॅम्पल आपण घेतो आहे. पण सील करण्यासारखं अजून काही वातावरण तसं नाही आहे.